तो कट आहे, हत्या आहे, ती पोलीस तपासात दिसेल. परंतु जितेंद्र आव्हाडला सुद्धा सांगणार आहे, बंडखोर नेता म्हणून तुमची इमेज आहे, तो अक्षय पाटलाचा फोटो स्टेजवर ठेवा आणि लोकांकडे मते मागा. पुरावा नष्ट करण्याकरताच अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला तर नाही ना, अशी समस्त महाराष्ट्राच्या मनामध्ये आता शंका निर्माण झालेली आहे आणि त्याला काही पुरावे आता समोर येत आहेत. अक्षय शिंदे कोणी साधू संत महात्मा नव्हता, तो मरायलाच पाहिजे. मात्र त्याला अशा पद्धतीने एन्काउंटर केल्यामुळे अनेक सत्य बाहेर येता राहिली आहेत. एन्काउंटर हे काय मुद्दाम केलं जात नाही. त्यांनी पोलिसांवर हल्ला केल्यानंतर त्या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि असे ज्यावेळेला मृत्यू होतात त्यावेळेला त्याची चौकशी होते. चौकशी झाल्यानंतर सत्य बाहेर पडेल. ही घटना कशी घडली, ज्या माणसाचा चेहरा बंद होता, हात बांधलेले होते, त्याला बंदूक कशी चालवायची हे कसं कळलं, त्याच्यामुळे माननीय कोर्टानेच ह्याच्याबद्दल आक्षेप घेतलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं माननीय कोर्ट काय म्हणते ह्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे.